नमस्कार, मी तेजल नागरे. तिला काय वाटतंच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलेल्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. मुख्यत्वे शिवसेनेची जी वाताहत होते ती आता बघवत नाहीये असं मत अनेकांचं आहे. 60 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना झालेली आहे आणि 60 वर्षांपूर्वी मराठी माणसाचा मुद्दा घेऊन जन्माला आलेली शिवसेना आज तिची ही परिस्थिती बघून मराठी माणसाला वाईट वाटणं साहजिकच आहे, कारण की नाळ मराठी माणसाची शिवसेनेसोबत जोडली गेलेली आहे. बरं, शिवसेनेवर आघात करणारे कोणी बाहेरचे नाहीयेत, ते सुद्धा शिवसैनिकच आहेत. त्याच्यामुळे जास्त वाईट वाटतंय. त्यामुळे शिवसेनेचं नेमकं कुठे चुकतंय? ठाकरे सेना आणि शिंदे सेना दोन्ही विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करूयात आपण श्रद्धापासून. श्रद्धा, दोन्ही शिवसेना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत, शिवसैनिकच एकमेकांमध्ये भिडतायत आणि त्यामध्ये ठाकरेंचं सर्वाधिक नुकसान होत आहे. असं का? असं का म्हणजे मला वाटतं त्यांची आयडियोलॉजीच कुठेतरी ढासळत चाललेली आहे. ज्या आयडियोलॉजीच्या बेसिसवर त्यांची सुरुवात झाली होती शिवसेनेची, ती आता कुठेतरी उरलीच नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्याकडे काही ठोस मुद्दे नाही आहेत. बरं, आता हे खासदार फुटले, ते गेले शिंदे सेनेत. बरं, हे पहिल्यांदा होतं एकांतर नाही, आधीही हेच झालेलं आहे. तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा हे रडलेच होते. त्याच्यानंतर चुका सुधारल्या का? तर नाही. परत एकदा यांचा फोन नॉट रिचेबलच असतो 7 नंतर. मग पर्याय काय उरतो मला? मी जर त्यांच्या याच्यातली नेता म्हणून जगायचं आहे मला, तर मला कोणासाठी तरी काहीतरी भलं करायचं असेल, काम करायचं असेल, तर मला नाही वाटत आहे माझ्या पक्षात राहून मला काहीतरी स्कोप आहे म्हणून. आणि म्हणून मला वाटतं की हे बाहेर जाण्याचे विचार जास्त यांच्यात रुळताना दिसत आहेत. पण या आधी सुद्धा भाजपा अनेक वर्ष आपण पाहिलेल्या विरोधात होते, पण भाजपाच्या नेत्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्याच नाहीयेत. यामुळे नेतृत्वच आश्वासक नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत का? मला वाटतं हेच उत्तर आहे की नेतृत्व नाही आश्वासक, असं दिसतच आहे चित्र स्पष्ट. कारण कितीही आता विश्वास ठेवायचा झाला तरी मला तरी वाटलं पाहिजे, मी जनता म्हणून मला जर वाटत नाही आहे नेतृत्व आश्वासक आहे, तर मग त्या नेत्यांना तर जास्तच घुसमट होत असणार आहे. जे खासदार गेलेत, जे आता कारण देत आहेत की आम्ही या कारणासाठी गेलो, आता माध्यमांसमोर पण येऊन बोलतायत की आम्हाला निधी कमी पडला असं तसं. मग हीच कारण तुम्ही आधी माध्यमांसमोर येऊन का नाही दिली? तुम्ही आधीच का नाही आवाज उठवला? म्हणजे तुम्हाला उद्या जाऊन तोंड असेल की आम्ही आधी बोललो होतो, आम्हाला नाही मिळालं. मला असं वाटतं माध्यमांसमोर आवाज उठवणं ही एक सेकंडरी गोष्ट आहे. तुमच्या नेत्याकडे, उद्धव ठाकरेंकडे जाऊन या जर का खासदारांनी सांगितलं असतं तरी बरेच प्रश्न सुटले असते. पण उद्धव ठाकरे वेळच देत तेच नाहीये. मला तोच माझा मुद्दा आहे की आतापर्यंत जेवढी फोडाफोडी झाली आहे किंवा जे काही उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे त्याच्यावर एक आक्षेप सातत्याने दिसतो की त्यांची इनॲक्सेसिबिलिटी. ते नेत्यांना भेटत नाही, ते नगरसेवकांना भेटत नाहीत. कसं असतं, तुमची सत्ता असो नसो, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम द्यावा लागतो. अदरवाईज जेव्हा तुम्ही निवडणुका जिंकत नाही तेव्हा तुम्ही कसं मोटिवेट करणार तुमच्या कार्यकर्त्यांना? त्यांची जी कार्यपद्धती आहे की ते मातोश्रीवरच बसणार, ते नेत्यांना भेटणार नाहीत, हा त्यांच्यावर वारंवार एक आक्षेप असतो. दुसरं म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्हाला 2019ला सत्ता आली, जे काय वाटाघाटे झाल्या असतील भाजप बरोबर, ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री झालात, पण तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचे 40 आमदार तुमच्या नाकाच्या खालनं फुटतात. बरं, फुटून महाराष्ट्राच्या बाहेर जातात, ते सुरतला जातात, ते गुवाहाटीला जातात, तुम्हाला ताकास तूर लागत नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमची काहीतरी एक स्वतःची इंटेलिजन्स असेल ना. एवढा 40 आमदार फुटण्यापर्यंत जर का तुम्हाला कळत नसेल आणि तुम्ही जर का एवढे गाढ झोपेत असाल तर मग तुमचं नेतृत्व हे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उठणारच आहे. आता श्रद्धा म्हणली तसं की आता जाऊन ते रडताय, हे तुम्ही जर का आता माफी मागण्यात काही पॉईंट नाही ना. म्हणजे आता ते भावने की मी चुकलो, मला आता कळत नाहीये की हे कसे शाल पांघरून आपल्याबरोबर होते, तोच तर प्रॉब्लेम आहे की तुम्हाला नाही कळत आहे. तुम्हाला ॲज अ लीडर म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे ना. जो होळ तुमच्या वडिलांचा होता, एकनाथ शिंदेची हिंमत होती का अर्ली 2000 असलं काहीतरी फालतू प्रकार करायची? नाही. अचानक वाढली का? नाही ना. काहीतरी झालं असेल बाळासाहेब गेल्यानंतर निर्माण झाला आणि हो, त्याच्यामुळे अर्थात. आता आदित्य ठाकरेंकडनं लोक म्हणतात की ठीक आहे, उद्धव ठाकरेंकडे त्यांना काही शारीरिक कमतरता, आजारी असतात, त्यांना शक्य नाही, आदित्य ठाकरेंनी करावं तर करावं. आदित्य ठाकरेंनी, म्हणजे ते यंग आहेत. उद्या जर का ते आता किती दिवस ते युवा सेना प्रमुख राहणार आहेत, कधीतरी ते युवा त्यांच्या ह्याच्यातनं बाहेर येतील ना. ते जर का फ्युचर प्रमुख असतील असं आपण समजतोय, तर मला असं वाटतं त्यांनी पण आत्तापासून काम करण्याची गरज आहे. नाही तर मग जे उद्धव ठाकरेंवर जी रड आहे ती आदित्य ठाकरे. एकतर ज्यावेळेस 40 आमदार फुटले त्यावेळेस 2
अतिशय मोठ्या चुका झाल्या. पहिली चूक जी तू सांगितली की तुम्हाला माहितीच कसं नाही पडलं. तुमचे लोक असले पाहिजे पेरलेले की तुम्हाला माहिती पडलं पाहिजे हे. बरं, एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं योग्य नव्हतंच, हे तर शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्यानं सुद्धा म्हटलेले. पण हे झाल्यानंतर पुन्हा आपण पाहतोय 2022 नंतर 2026 मध्ये अगदी त्याच दिवशी पुन्हा तुमच्याकडे रिपिटेशन झालेलं आणि 6 खासदार फुटलेले आणि तुम्हाला माहिती नाही. बरं ठीक आहे, त्याचं तरी 2-4 दिवस आधी तुम्हाला माहिती आहे की काहीतरी चर्चा सुरू आहे. पण ज्यावेळेस विधान परिषदेचा खासदार फुटतो, विधान परिषदेच्या खासदार तर अगदी म्हणजे अरे फुटला तो, म्हणजे असं झालं क्विक, एवढी क्विक रिॲक्शन होती. मग तुम्हाला माहिती का नाही पडत आहे? म्हणजे 40 आमदार फुटल्यानंतर तुम्हाला जरा तरी शहाणपणी यायला पाहिजे पण होतं. याच्यात कुठेतरी तुमच्या स्किल्सवर मुद्दा येतोच आहे ना. कारण आता मी माझ्या लेवलला माझ्या मागे कोणीतरी बोलतंय, माझ्या आयुष्यात तरी मला कळतंय. मग तुम्ही तर राजकारणी आहात, तुम्हाला तर 100 लोक येऊन सांगत असतील की बाबा असं असं होतंय. मग तुमचं लक्ष नाहीये की काय प्रॉब्लेम आहे, कळतच नाहीये. बट ज्या दिवशी अहिर फुटले तो दिवस, म्हणजे आता एकनाथ शिंदे त्याला योगायोग म्हणाले, मला वाटत नाही तो योगायोग होता. तो दिवस होता त्यांनी 2022 साली मुख्यमंत्री पदाची शपथ ज्या दिवशी घेतली त्याच दिवशी अहिर फुटले, नंबर 1. आणि विधानसभे म्हणजे या सगळ्या खासदारांच्या ह्याच्यातनं जे ठाकरे दौरा करून आले 3 दिवस, त्याच्यानंतर म्हणजे हे वेलकमच म्हणलं पाहिजे ना की तुम्ही येता आणि दुसऱ्या दिवशी अहिर गेले. म्हणजे इतकं वाईट आहे की तुम्ही मुंबईच्या बाहेर गेला आणि तुमचा अहिरांसारखा एक महत्वाचा चेहरा ते उपसभा पदासाठीचा अर्ज भरतो. बरं, हे सगळं असताना जे निष्ठा, आपण जरी आता या सगळ्या गोष्टी बोलत असलो तरीही एक खूप मोठा खंदा वर्ग आहे जो उद्धव ठाकरेंच्या आणि ठाकरेंच्या सोबतीने अजूनही आहे. मी त्यांना याच फक्त मुद्द्याला आणखी एकच, हा. ऍड करेन की आहे कसं ना, सध्या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे लोकांच्या मनात. आणि जेव्हा सरकारच्या विरोधात असंतोष असतो तेव्हा जनता विरोधी पक्षाकडे डोळे लावून बसलेली असते की आता या विरोधी पक्षाने काहीतरी करायला हवं. आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष मला वाटतं कोणताही असो, राष्ट्रवादी किंवा शिवसेना, मुख्यत्वे शिवसेना म्हणजे हा आवाज उठवणारा पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघितलं जातं. आणि अशा वेळेला शिवसेना काहीच करत नाहीये. म्हणजे माझा विश्वास आहे ठाकरेंवर किंवा ठाकरे बंधूंवर, उद्धव ठाकरेंवर, पण माझ्यासाठी ते आता हिरो आहेत. पण हिरोने आता वॉर झोन मध्ये काय करायला पाहिजे ते हिरो करत का नाही? याच्यासाठी 3 गोष्टींचा आपण दाखला देऊया. पहिली गोष्ट म्हणजे वर्धापन दिनाचा कार्यक्रम आणि ही फुटी एकत्र घडलेली होती. तर सगळ्यांना प्रचंड अपेक्षा होत्या की वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये तोडाफोडा असं काहीतरी उद्धव ठाकरे, आणि तुम्ही फक्त एक आदेश द्या साहेब, आम्ही रस्त्यावरची लढाई तो लढायला आदेश तयार आहोत. अजून दिलेला पण नाहीये. अजूनही तोडाफोडीचा झाला आदेश नाही. अजूनही दुसऱ्यांदा दिला आपल्याला वाटलं होतं की जेव्हा ते सगळे दौरे करायला जातील प्रत्येक मतदारसंघामध्ये, त्या मतदारसंघामध्ये जाऊन दौऱ्यांमध्येही त्यांनी काहीही केलेलं नाहीये. त्यांची भाषणं तशीच मिळमिळीत राहिलेली आहेत. आणि तिसरी, आज जी पत्रकार परिषद 12:30 वाजता झाली त्यामध्ये तरी वाटलं होतं की विधान परिषदेचा एवढा मोठा आमदार तुमचा गेला, वरळी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तो आमदार गेल्यानंतर सुद्धा तुम्ही काही कार्यक्रमच जर लोकांना देणार नाही, तुमच्या कार्यकर्त्यांना देणार नाही, तर ते स्वतःचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी अर्थातच वेगळ्या ठिकाणी जाणार. आस लावून बसलाय, डोळे लावून बसलाय की आम्हाला आदेश द्या, आम्ही दंगली सुद्धा करू. म्हणजे आता हे असंवैधानिक हा शब्द आहे मी जो म्हणतेय तो, आपण इथे दंगलींना समर्थन करायला नाही बसलो, पण शिवसेनेचा हा USP आहे. पण तसं कुठेच नेचर आता दिसत नाही आणि लोक वाट बघतायत की आम्हाला कधी आदेश मिळतो. गोष्टींमध्ये तुम्ही बोललेल्या प्रत्येक पॉईंटमध्ये 3 गोष्टी ॲड करायच्या आहे. त्या म्हणजे मराठी माणूस, शिवसेना आणि भावनिकता. म्हणजे प्रत्येक मराठी माणसाची एक भावनिक नाळ शिवसेनेबरोबर जोडलेली आहे. म्हणून उद्धव ठाकरे आज जे काही त्यांच्या आमदारांबरोबर वागतील किंवा खासदारांबरोबर वागतील तर ते भावनिकरित्याच होईल, जे काही होईल ते. मग जसं आपण म्हणतो की आमदार फुटताय, खासदार फुटताय, नाकाखालनं 40 खासदार जात आहे, आमदार जात आहे, विधानसभेचे आमदार जात आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ देत नाही तर तुम्ही ती जी भावनिक गरज आहे तीच जनतेची आणि तुमच्या आमदार खासदारांची पूर्ण करत नाही. यामधून हे सरळ सरळ दिसतं की ज्यावेळेस 2022ला ह्या सगळ्या घटना घडल्या त्यानंतरही तुम्हाला शहाणपण आलं नाही. त्यानंतरही तुम्ही आपल्या काय बोलतो ना, जनतेची, आपल्या आमदार खासदारांची जी भावनिक गोष्ट आहे ना, कारण की बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस जी भावनिक नाळ जी मराठी माणसाशी जोडली गेली ना शिवसेनेशी, ती ठाकरेंना टिकवता आली नाही. मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी जर 2022 नंतरही जर धडा त्यांनी घेऊन 2022 नंतरही जर ती नाळ जर जोडली असती ना, आज कुठंतरी ही परिस्थिती नसती. मला तरी असं वाटतं. तुझा संपर्क होण्याचा जो मुद्दा आहे ना निकिता, यावर माझं थोडं दुमत आहे. सुषमा अंधारेंसोबत एक इंटरव्ह्यू झाला होता काही माध्यमांचा. त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला होता की तुमचा कॉन्टॅक्ट होत नाही का, तुम्ही फोन करता तेव्हा तुम्हाला पण वेळ दिली जाते आणि मग बोलणं होत नाही.
तर हा आरोप त्यांनी खोडून काढलेला आहे. म्हणजे असे पण काही लोक आहेत जे म्हणतात की आमचा कॉन्टॅक्ट होतो, आम्ही डायरेक्ट ठाकरेंना फोन करतो, ते उचलतात, ते आम्हाला वेळ देतात. मग हा जो आरोप होतोय ना की आम्हाला कॉन्टॅक्ट करता येत नाही, आमचा संपर्क होत नाही, आम्हाला वेळ मिळत नाही, हा आरोप खोडणारे पण काही लोक आहेत. पण ते त्याच्यामुळे याच्यावर- ते काहीच लोक आहेत. खूप सारे लोकांचा हा आरोप आहे की, आणि हे आपल्याला धडधडीत दिसतंय. उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की मी गावोगावी गेलो नाही, मी दौरे केले नाही, कारण मला तिकडच्या लोकांना वर येताना बघायचं होतं, मी त्यांना ती संधी देत होतो. असं होतं का राजकारण? कुठल्या तरी पक्षांनी असं केलंय का की आधी शिकव ना, जा ना तिकडे, 4 लोकांना भेट, मी यांच्याबरोबर आहे, तिथे कळणार कसं मुळात तुम्हाला विश्वास ओळखते ते? निर्माण केला पाहिजे की तू काही पण कर. म्हणजे कसं होतं की जेव्हा तेवढी शिवसैनिक क्षमता राडा घालतो दिलेली तेव्हा नाहीये. पोलीस केसेस होतात, आणि पोलीस केस निस्तरायच्या कोणी? अर्थात पक्ष नेतृत्वानं. पक्ष नेतृत्व तितका सपोर्टच करत नाहीये. तू म्हणजे लढ, मी तुझ्या मागे भक्कमपणे उभा आहे हे म्हणतच नाहीये, तोपर्यंत लोक लढणारच नाही. आणि त्याच्यामुळे हे सामर्थ्य सगळं- पण तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्या तक्रारी भाजपमध्ये किंवा सत्ताधारी पक्षामध्ये या तक्रारी नसतील? तिकडच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी जिथे लहानपणापासून भाजपसोबत काम केले, त्यांना आता या उपऱ्यांमुळे संधी मिळत नाहीये, तिथेही असंतोष आहे. पण ते लोक नाही सोडून जाते ना, कारण की मला त्यांना असं माहिती आहे वाटतंय की त्यांचं नेतृत्व त्यांच्यासोबत ठामपणे उभं आहे. सोबत मुळात म्हणजे काय, भाजपाची पदच नाहीयेत ना. नाही, भाजपच्या भाजपाची एक लोकांना पदं कुठे आहेत? भाजपाची पक्षशिस्तच आहे की वरिष्ठांनी काही सांगितलं तर आम्ही त्यांचं ऐकणार. ऐकायचं, आणि त्यांना माहितीये, जसं मी म्हणाले की विरोधातलं राजकारण जेव्हा भाजपा करत होती तेव्हा मुंडेंवर सगळ्यांचा विश्वास होता. बरोबर, जवळपास 9-10 वर्ष ते विरोधात बसलेले होते. ते प्रचंड आक्रमण, म्हणजे सरकारला जेरीस आणायचे ते. त्याच्यामुळे त्यांचा विश्वास होता की हा आमचा नेता एक ना एक दिवस आम्हाला सत्ता मिळवून देणार आहे. तसं उद्धव ठाकरेंविषयी हा विश्वासच नाही बसत, सत्ता मिळवून देणार आहे. हा झाला एक मुद्दा. पण आपण दुसऱ्या मुद्द्यावर पण बोललं पाहिजे. जर तुमच्या नेतृत्वाला वाटत नाहीये सत्ता मिळवून, तुमच्या नेतृत्वावर तुमचा विश्वास नाही, तर तुम्ही हे वारंवार बोललं पाहिजे. कारण की आता या खासदारांविषयी जो आरोप होता, म्हणजे 40 आमदार माझा गेले, हाच तिथपर्यंत मुद्दा आहे. ठीक आहे. तेव्हा तुम्ही बोलू शकत होता की तुम्ही संसार मवियासोबत, म्हणजे ज्यांच्यासोबत तुम्ही ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत तुम्ही संसार थाटला. तर आता या 6 खासदारांना ते बोलता येत नाही. कारण की जेव्हा या 6 खासदारांनी लोकसभेचा प्रचार केला होता तेव्हा प्रत्येक खासदाराच्या तोंडात गद्दार हा शब्द होता की ते गद्दार होत आणि आम्ही निष्ठावान आहोत. त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना बिट्रेड केलेलं आहे, जितका विश्वासघात केलेला आहे, तेवढा त्या 40 खासदारांना कारण नव्हता हे जे केला. निवडून आलेत हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मनावर नाही नाही निवडून निवडून आले. आले. हे मशालीवर मशालीवर निवडून निवडून आले. आले. मग जाताना तुम्ही राजीनामा देऊन जायला पाहिजे, मग तुमची खरी ताकद कळते. तुम्ही आणि मुद्दा आज हे सगळे ओमराजे निंबाळकर असतील किंवा काय, हे सगळे बोलतात विकास कामांसाठी गेलो, विकास कामांसाठी गेलो. माझ्या मतदारसंघामध्ये ट्रान्सफॉर्मरचं काम सुद्धा होत नाही. मुळात खासदारांची कामं ट्रान्सफॉर्मर बसवणं नाहीये, नंबर 1. त्यामुळे तुम्ही तुमची कामं समजून घ्या, हा पण मुद्दा आहे. तुम्हाला जर का उद्यानं नीट करणं तुमची कामं नाहीये. आणि मी मगाशी म्हणलं तसं की तुम्हाला जर का निधी मिळत नव्हता, तर मग हे दुसरा अजून एक प्रश्न, हे इतर भाजप जिथं ऑपोजिशन मध्ये आहे तिकडच्या खासदारांना हा प्रश्न येतो का की आम्ही बीजेपीचे आहोत, आम्ही ऑपोजिशन मध्ये आहोत, पण आम्हाला निधी नाहीये. तुम्हाला तुमच्या कामांसाठी तुम्हाला निधी मिळत नाहीये, तर तुम्ही त्याविषयी आवाज उठवायला पाहिजे त्या तुमच्या नेतृत्वाकडे. तुमच्या नेतृत्वाकडनं तुम्हाला नाही मिळालं काही उत्तर उद्धव ठाकरेंकडनं, तर त्याचे दुसरे मार्ग आहेत ना. बरोबर, तुम्ही आंदोलन करू शकता. आंदोलन करू करा. शकला असता. तुम्ही तुम्ही- सरकारला थेट तुम्ही प्रश्न तुम्ही विचारू प्रश्न शकता. विचारला, तुम्ही लोकसभेमध्ये जाता, तुम्ही त्याच्याविषयी आवाज उठवला असता ना. आवाज न उठवता तुम्ही काय निघून आवाज न जाता? उठवता हे करताय आणि आम्हाला सांगताय की तुम्ही विकास कामांसाठी, मग कसला एकतर विकास? दोन गोष्टी हा पण Sam आहे TV ना. ने पण वारंवार समोर मला आणल्या. असं पहिली वाटतं- गोष्ट, मला असं वाटतं की हा जो काही विकास कामांचा निधीचा जो प्रश्न आला, पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण त्यांच्या अक्षरशः चार्ट दाखवले मी तेच म्हणत की त्यांना संपूर्ण विकास निधी निधी मिळालेला वापरलाच असूनही नाहीये. त्यांनी किती लाख, फक्त लाखांमध्ये खर्च केले. एक त्यांनी. टक्का, दोन वाटलं टक्के. 1% निधी खर्च 1% केलेला आहे. निधी खर्च केलाय, म्हणजे निधी मिळत नाही ही तक्रार असूच शकत नाही. आणि जर नाही, म्हणजे एका खासदारासाठी 5 कोटींचा निधी कमी पडू शकतो, कारण की एका खासदाराच्या अंडर 6 पण त्यांनी 5 कोटी वापरलेला खर्च केलेले नाही. 5 कोटीही वापरलेला नाहीये. म्हणजे निधी मिळत नाही हा मुद्दाच असू शकत नाही. म्हणजे आता त्याच्यामुळे बंडखोरीसाठी. यांनी जितका विश्वासघात केलेला आहे तो विश्वासघात 40 आमदारांनीही नाही केला असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या बाजूला जर विधान परिषदेचं जे आमदार फुटले, सचिन अहिर आपण म्हटलं, तर अहिर फुटण्यामागे सुद्धा याच सगळ्या घडामोडी आहेत का? अहिरांना सुद्धा त्यांचं भवितव्य दिसत, कारण की 28ला त्यांची टर्म संपणार आहे. 28ला त्यांची टर्म संपल्यानंतर त्यांच्या पुढे काय,
त्यांच्या शिवसेना ठाकरे सेना त्यांना पुन्हा विधान परिषद देऊ शकेल का? कारण की त्यांच्याकडे तेवढी संख्याच नाही विधान परिषद देण्यासाठी. तर आपलं राजकीय भवितव्य बघून त्यांनी अगदी सोयीस्करपणे कारण आणि ते विधान वरळीतला खूप परिषदेसाठी- महत्वाचा चेहरा आहेत. आता 2019 साली त्यांनी त्याच्या आधी त्यांनी वरळीची ती जागा सोडली. कोणासाठी सोडली? आदित्य ठाकरेंसाठी सोडली. तर आता जर का ते पुन्हा विधान परिषदेवर निवडून येणार नसतील, पुन्हा जर का त्यांना विधानसभेचं सुद्धा तिकीट मिळण्याची Sacrifice काही करावं शक्यता लागणार नसेल आणि असेल. जर का पुन्हा त्यांना दुसऱ्या कुठल्या मतदारसंघातनं किंवा पुन्हा एकदा जे स्वतःचं त्यांनी मागच्या 20 वर्षात 25 वर्षात जे काय कमवलंय, मग ते कामगार सेना असेल, त्यांना जे काय त्यांचे ग्राउंडवरचा माणूस म्हणतात ते जर का त्यांना त्याच्यात काही भवितव्य दिसत नसेल तर मी बाजू नाही घेते, पण मी जस्ट एक अँगल नाही, सांगते पण की बरोबर आपण प्रत्येक जण करिअर हो भवितव्य आपलं काय, पक्ष मला काय देणार आहे या गोष्टी बघणारच ना प्रत्येक जण. मला या सगळ्याबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो, म्हणजे विकास कामं वगैरे व्यतिरिक्त मला ना एक असं वाटतं की पक्षाबरोबर आपण कुठल्या तरी गोष्टीमुळे अटॅच्ड असतो ना, आयडिओलॉजीमुळे, त्यांच्या लोकांमुळे, कुठला तरी आपला आयडल आहे त्या पक्षात असं वाटत असावं कदाचित. तर ते मला वाटतं आता कुठेतरी संपुष्टातच आलंय सगळ्याच पक्षांबाबत, पण प्रामुख्यानं ठाकरे सेना आता तशी दिसते. म्हणून ओमराजेंवर सगळ्यात जास्त Correct, आघात correct. झाले, कारण की ते जेव्हा त्यांचे वडील गेले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना मुलासारखं जवळ केलं. त्याच्यामुळे आता ते कोणाकडे आधार म्हणून पण बघण्यासारखं आयडिओलॉजीच नाहीये. नाहीये. काहीच विचार नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की संसार वेगळ्या बरोबर थाटला, तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात, अर्थात मग तुमच्या सगळ्याच जे कोणी नेते आहेत त्यांना वाईट वाटलं असणार तो आहे. मुद्दाच असू कितीही- शकत नाही श्रद्धा, कारण की म्हणजे काँग्रेसचा विरोध ही एक वेगळी भूमिका आहे. नाही ना, नाही, पण मला सोडण्याच्यासाठी एक कारण म्हणून ऍडअप होतं ते. कारण सोडायला कारण 1000 पण कमी पडतील, पण बरोबर. थांबण्यासाठी एक कारण पण पण enough एकही जर आहे. शिल्लक नाहीये तर त्याकडे तरी मी बघू शकत होते. चल आयडिओलॉजी आहे म्हणून मी थांबते. तो अब्दुल सत्तार ते बोलत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि त्यांना कदाचित एकनिष्ठ राहायचं होतं, म्हणून मग त्यांनी नाही मला ह्याच पक्षातनं लढायचंय, मला जागा द्याच म्हणून किती तिकडे आवाज उठवला. आणि त्यांनी शेवटी मग एकनाथ शिंदेचं ऐकलं, पण ते तिथे थांबले ना. त्यांनी ते करू शकत होते, ते कुठेतरी वेगळीकडे जाऊन ते कुठल्या तरी पक्षात जाऊन करू शकत होते त्यांची पॉवर एस्टॅब्लिश तिकडे. मला काय नाही वाटतं गेली. आता ठाकरे सेनेचे जे काय आमदार राहिलेत, कारण या कोणावरही पक्षांतर बंदी वगैरे याचा काहीच हे नाहीये. म्हणजे सचिन अहिर आपला बघ कायदा किंवा तितका खासदार याबाबतीत बघ, सक्षम नाही. ते त्या ह्याचा बरोबर फायदा घेत आहेत. जे 1984-85 हाच साली फायदा जे 2022 मध्ये उद्धव राजीव ठाकरेंनी गांधी घ्यायला पाहिजे होता. हो. तर आता जी श्रद्धा म्हणते ना, आयडिओलॉजी किंवा पक्षाची आयडिओलॉजी किंवा स्वतःची आयडिओलॉजी आणि स्वतःचे मॉरल्स एथिक्स, कारण एकनाथ शिंदे हे जर का असे ओरबाडतच राहिले आणि जर का पक्षांतर बंदींचा ते काहीच त्याच्यात अडकणार नसतील ना, तर ठाकरे सेनेचे खासदार याच मुद्द्यावर टिकू शकतात की माझी ही आयडिओलॉजी आहे किंवा ही माझे एथिक्स आहेत म्हणून मी जाणार नाही. अदरवाईज सगळे ठाकरे सेना हा खरं तर एकनाथ शिंदे ओरबाडण्याचा निवडू शकतात. मुद्दा हा ना मला अगदी बरोबर वाटतोय, कारण की ही वृत्ती आहे ही वृत्ती आहे. नाही खरंच, कारण ठाकरे हे म्हणजे ठाकरे आता जात्यात आहेत आणि बाकी प्रादेशिक पक्ष हे सुपात आहेत. म्हणजे कधी ना कधी राष्ट्रवादीचाही नंबर लागणार आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ठाकरेंच्या चुका आता लाख काढल्या जात आहेत आणि पक्ष फोडला जातोय, पण इतर विरोधी पक्ष सुद्धा फुटणारच आहेत आणि हे नाही, असंच पण होणार आहे. नाही, मला असं वाटत नाही, कारण मला वाटतं कुठेतरी तिकडे आयडिओलॉजी जिवंत आहे अजून थोडीशी का होईना. नाही, कारण की आपण जर किंवा शरद तिथे- पवारांच्या राष्ट्रवादीचं जर बघितलं, शरद पवारांचं वय काय, पण आजही ते ग्राउंडवर येऊन काम करतायत. ही एक आपला नेता इतका वयस्कर आहे तरी सुद्धा माझ्यासाठी लढतोय. सुप्रिया सुळे सुद्धा प्रयत्न करताना हो, दिसतात आपल्याला, इथे सातत्यानं. तिथे दिसतात कॅमेऱ्यावर, त्या रडताना आणि दिसत जेव्हा नाही अजित पवार होते, अजित पवार सुद्धा कार्यकर्त्यांची नावं त्यांची तोंडपाठ असायची, ते ठाकरेंनी केलं नाही. आता शिंदेचा जर मुद्दा झाला, शिंदेची मुत्सद्देगिरी आपण गेल्या काही दिवसातली बघतोच आहे आणि ती वाखाणण्याजोगी, कारण की अपेक्षितच नव्हतं की हा माणूस असा गेम काहीतरी करून जाईल. आणि जेव्हा विधान परिषदेचा गेम केला, पण हेही कुठेतरी म्हणजे जेव्हा 40 आमदार फुटले तेव्हा वेगळा संसार वेगळ्या लोकांसोबत थाटला, हे कारण त्यांनी पुढे केलं. बऱ्याच लोकांनी ते मान्य केलं, शांत बसली लोक. पण जेव्हा या 6 खासदारांचा प्रश्न आला, विधान परिषदेचा प्रश्न आला, आता मोठ्या संख्येने लोक असं बोलू लागले की नाही, शिंदेंनी थांबलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींची परिणिती कुठेतरी एकदा विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका लागल्यानंतर शिंदेंनाही भोगावी लागू शकते, कारण की ते जे आयात करतायत त्यांच्या विरोधातच त्यांचे लोक लढले होते ना. शिंदेंनी आता ती जागा नेमकी थांबावं, कोणाला नाहीतर द्यायची? त्यांच्या ऑपरेशनचं नाव तरी बदलावं. कारण टायगर जो असतो ना, तो शिकार करून पोट भरला की थांबतो. मग त्याच्या शेजारी कोणी असला ना तरी तरी तो बघतही नाही. नाही. उगाच टायगरचा पण अपमान शिंदेची कशाला? भूकच संपत नाहीये. त्यामुळे उगाच शिंदेंनी टायगरला बदनाम पण मला असं करून वाटतं एक दिवस ठाकरेंचे आमदार, खासदार, मला वाटतं ते अजून सुद्धा ठाकरे सेनेला टायगर म्हणतायत.
नाही नाही, त्यांच्यासाठी नाहीये. ऑपरेशन टायगर बरोबर हा, आहे. म्हणजे त्यांना टायगरचं प्रतीक तेच पण ते शिवसेनेचं टायगर प्रतीक. स्वतःला स्वतःला म्हणताय ना. ठाकरेंना टायगर म्हणतच नाही 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 त्यांना म्हणतात त्यांचं ऑपरेशन करतायत कारण ते असं. बरं ठीक आहे, यापेक्षाही महत्वाचा मुद्दा आपल्याकडे आहे की आमचा हा शो जर शिंदेचं कोणी कुठे हा? शिंदेपैकी कोणी बघत असेल तर प्लीज आम्हाला Please सांगा सगळं की tiger. ऑपरेशन टायगर म्हणजे टायगर नेमकं कोण आहे, शिंदेकडचे की ठाकरेंकडचे? बरं, पण आज आपण गंमत जम्मत करतोय, पण हे विधानसभेला आणि लोकसभेला या सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. लोक या सगळ्यांचा पुरेपूर काय म्हणतात हिशोब करणार. लोक हिशोब करतील हो. नवीन टायगर जन्माला येतील त्या नवीन पण टायगर तेही पण फुटले शिंदे तर मग फोडतील करायचं ना. काय? मग त्याच्यामुळे. हा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं कुठेतरी पक्षाने ना विरोधी पक्ष म्हणून सक्षम होण्याकडे प्रयत्न करावे. विरोधी पक्षाचं राजकारणच कोणी करत नाही, त्यांना शिकवायला पाहिजे की कसं करतात. आधीच्या- शिकलंही पाहिजे, कोणाची तरी इच्छा पण पाहिजे. म्हणजे मला दुसऱ्या पक्षात जायचंय हा एम नसून मला काहीतरी बाबा कसं आहे ना, सरकार विरोधात काहीतरी प्रत्येक- आवाज म्हणजे उठवावा, आधी आता भाजप काहीतरी इतक्या करावं. वेळेस प्रत्येक विरोधात बसूनही त्यांनी निधीसारख्या म्हणजे निधी नेहमी दुय्यम राहतो बरोबर. निधीसारख्या एका गोष्टीसाठी त्यांनी कधीच पक्षांतर वगैरे केलं पण नाही. हे लोक का जातात भाजप किंवा सत्ताधाऱ्यांकडे? प्रत्येक नेत्याचे हात ना दगडाखाली आहेत, कोणाचा ना काही फाईल आहे, घोटाळा आहे आणि ती क्लिअर केली जाते. पण हे आधीच्या सरकारांमध्ये सुद्धा होतं ना, असं हो, नाही पण नव्हतं. काँग्रेसने असा व्यभिचार नाही केला ना. नाही असं काही नाहीये. काँग्रेसने सुद्धा अनेक नेत्यांना जैरीस आणलेलंच होतं तेव्हाही. नक्कीच आणलं होतं, पण म्हणजे सुरुवातीला एखाद्या पक्षातला एखादा नेता फुटला ना की त्याची नाचक्की त्याला वाटायची की बापरे माझं नाव खराब होतंय किंवा माझे कार्यकर्ते मला शिव्या हासडतील. तर कार्यकर्ते हारतुरे घेऊन जातात. म्हणजे लाज वाटायला जिथे- ओमराजेंसोबत तेच झालं. ओमराजेंच्या जिथे लाज- आपण हे बोलत हा. होतो की ओमराजेंना अख्खी दुनिया नावं ठेवत होती, नावं पण त्यांच्या ठेवली. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सपोर्ट केला. केला हा, की बाकी जिथे जिथे आधी लाज वाटायची ना तिथे आता प्राऊडली बोललं जाते की पण हो, मी तिथे ना फुटलो त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात पण घेण्याचं काम केलं होतं. त्यांनी निर्णय अनाऊन्स करायच्या आधी मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलतो, त्यांची बैठक घेतो आणि हे मग बोलायचं निर्णय झालं. हे फक्त बोलायचं झालं बोलायचं ना. झालं. पण मग कुठेतरी कार्यकर्त्यांना असं वाटलं ना कोणीही की आपला कार्यकर्ता- नेता आपल्याला आपण विचारून क्रोनॉलॉजी करतोय. काढली ना 2 पण- महिन्यांपासून पण हा सगळा कोणत्या डाव साधला करेक्ट जात ना. होता. पण मग तिथे अनाऊन्स करण्याच्या पूर्वी कुठेतरी त्यांनी महत्व पण दिलं कार्यकर्त्यांना की मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारून पण सांगतो. खरंच नाही दिलं ना. नाही दिलं. पण मग त्या कार्यकर्त्यांना असं वाटणार ना की माझा नेता मला विचारून जातोय बाबा त्या विचारायची पक्षात. वेळच कुठे येते? कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडूनच दिले आधीच्या विचारधारेवर, आता पुन्हा विचारण्याची वेळ आणि का? त्या मतदारसंघामध्ये कसं होतं माहितीये की मवियाच्या नावाने तुम्ही निवडले गेलेला बरोबर. बरोबर. तिथे हेच जे माहितीये भाजपला विरोध करणारे लोक आहेत त्यांच्या मतांवर तुम्ही निवडले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या मांडीला लावून एकदा बसताय. निवडून हे दिलं कधीच विचारतात खरं तर या मतदारसंघामध्ये फक्त ठाकरे सेनेची नाही तर मवियामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची मतं सुद्धा कमी झाली आहेत. हा. याचा पण एवढं सगळं होऊनही राष्ट्रवादीलाही काही वाटत नाही आणि काँग्रेसलाही काही वाटत नाहीये. बरं, हे सगळं 6 खासदार गेल्यानंतर ठाकरेंनी बैठक बोलवली आणि त्यांना विचारलं मविया म्हणून आपण करतोय काय? अरे तुम्ही असं विचारूच कसं शकता मविया म्हणून करतोय तुम्ही काय काय? करताय? तुम्ही तुम्हाला मवियाच्या कुबड्यांचीच गरज नाही. तुम्ही एक आदेश द्या तुमच्या शिवसैनिकांना, ते तुमच्यासाठी हजर असतील. उद्धव ठाकरे काय करतात की त्यांच्या बिहाफ मध्ये कोणीतरी लढलं पाहिजे, मवियाच्या कुबड्या घेऊन ते चालतात, जे की त्यांना गरजच नाहीये. त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्याची गरज आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांनी सांगायला पाहिजे होतं कार्यकर्त्यांना, जा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये हे करा ते करा, कार्यक्रम दिला पाहिजे होता. तो कार्यक्रमच त्यांनी दिलेला नाहीये. प्रत्येक मतदारसंघामध्ये गेले तिकडे त्यांनी रडगाणं गायला असं सतत म्हटलं जातं. त्याच्याऐवजी जर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना भरभक्कम कार्यक्रम दिला असता तर एवढी हिंमतच नसती झाली. बरं, वेलकम पण त्यांचा विधान परिषदेनं झालं. जे ऑपरेशन तुडवाचा नारा संजय राऊत देतात तो उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे होता. कारण नारा देण्यापेक्षा यावेळी खरंच आदेश द्यायला पाहिजे, कारण आदेश लोक द्यायला वाट पाहिजे होता. बघतायत या सगळ्या हो. गोष्टी. आणि उद्धव ठाकरे आता मागे थोडं आदित्य ठाकरेंनी सरसावून पुढे जायला पाहिजे होतं. आदित्य ठाकरेंपेक्षा मी वरुण सरदेसाईंचे अनेक व्हिडिओ बघितले या सगळ्या गोष्टींनंतर. वरुण सरदेसाई खूप सुंदर बोलतात आपल्या नेत्यांविषयी, खूप काय म्हणतात टेक्निकल गोष्टी बोलतात, त्या आदित्य ठाकरेंकडनं होत नाहीये. मग हे का होत नाही याचा विचार केला गेला पाहिजे ना. हेच आहे. मला वाटतं की ते बाळासाहेबांचं नाव आहे ना ते वापरण्याच्याकडे जास्त लक्ष देतात, आपल्या पर्सनॅलिटीला बिल्डअप. बरोबर. आणि हे आता समजलं पाहिजे की पवार ठाकरे अशा म्हणजे नावाच्या वलयाभोवतीचं राजकारण आता संपत चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं कॅलिबर दाखवणं महत्वाचंच आहे. आता शिंदेच्या चुकांविषयी जर बोलायचं झालं तर आपण म्हटलं होतं की आता भूक थांबवा तुम्ही तुमची, बस झालं. तुम्हाला तुमचे नेते घडवावे लागणार आहेत आणि जो सगळ्यात मोठा यांचा कॉन्फ्लिक्ट होणार आहे तो जेव्हा जागा देण्याची वेळ येईल तेव्हा. कारण की ज्यावेळेस 2024 मध्ये ज्या दोघांना तुम्ही विरोधात लढवलेलं आहे ते दोघंही तुमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे त्यावेळेस त्यांचा मेन म्हणजे काय कुणाकुणाचं मन राखायचं हा मोठा प्रश्न असणार आहे आता. बरोबर. आणि कसं राखायचं? सगळ्यांना तर जागा दिली पाहिजे काहीतरी.
कुठली जागा द्यायची, आता जागाच काढायला लागतील नवीन मला वाटतं. म्हणून तर डिलिमिटेशन सुरू आहे. Actually. म्हणून तर डिलिमिटेशन सुरू आहे त्याच्यासाठी. आता पण हे खूप वाईट आहे, म्हणजे खरंच वाईट आहे की हे वाईट आहे, म्हणूनच मतदारांनी आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मतदार विचार करून काय करतील, पुन्हा मतदान करतील, पुन्हा नवीन आमदार जन्माला येईल, नवीन जन्माला आलेला आमदार नव्याने फुटेल, अजून काय होणार आहे. नाही, पण या सगळ्या आतलाचा विषय होता की शिवसेनेचं नेमकं कुठे चुकते. तर सुरुवात जर आपण केली तर उद्धव ठाकरेंपासून. उद्धव ठाकरेंनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण पक्षाची सूत्र हातात घेणं अपेक्षित होतं, जे त्यांना नाही जमलेलं आहे. पण आता किमान त्यांच्या मुलाने तरी हे करावं. चंदन शिवेंच्या भाषणामध्ये त्यांनी 3-4 वेळा उल्लेख केला होता की जे तुमच्या आजोबांनी पेरलेलं आहे ते खूप छान उगवलंय, त्याला फक्त खतपाणी घाला, ते तिथे बहरेल आणि तुमच्या पाठीशी उभं राहील. पण तेच होत नाहीये दुर्दैवानं. ते जर केलं तर शिवसैनिक पुन्हा एकदा सोबत येईल. बाळासाहेबांनी असा नारा दिलेला होता की गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक. ती गोष्टच आता मोडीत निघालेली आहे. घराघरात शिवसैनिक दिसतच नाहीये. ती गोष्ट आणण्यासाठी तुम्हाला ग्राउंड लेवलवर उतरून तुम्हाला लोकांचे प्रश्न हातात घ्यावे लागणार आहेत. तेव्हा जाऊन लोक तुमच्यासोबत येतील आणि जे लोक तुमच्यासोबत आहेत त्यांच्यामध्ये आणखीन विश्वास जागवून त्यांना पाठिंबा देऊन त्यांची मनं राखून त्यांचं ऐकून घेऊन त्यांना सातत्यानं सोबत ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एक नवं नेतृत्व निर्माण करणंही तितकंच गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला शिंदेंचा जर आपण विचार केला तर शिंदेंनी खूप छान मुत्सद्देगिरी आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेली आहे. शिंदेंचं राजकारण म्हणजे ते एका बाजूला उद्धव ठाकरेंनाही टॅकल करतायत आणि दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष असलेल्या भाजपासोबत 2029 मध्ये काय परिस्थिती असू शकते याला घेऊनही हे तेच पूर्ण राजकारण त्यांचं बरोबर खेळलं जातंय. पण एक खूप मोठा आता वर्ग असाही निर्माण झालेला आहे की शिंदे तुम्ही जरा थांबा असं म्हणणारा सुद्धा वर्ग निर्माण झालेला आहे. त्यामुळे शिंदेंनी सुद्धा त्यांची हाव कुठे थांबवावी हे जर त्यांना वेळीच कळलं नाही तर त्यांचंही अधपतन होणं हेही तितकंच खरं आहे. तितकंच 2029ला त्यांच्यासमोर ते कॉन्फ्लिक्ट्स उभे राहतील जेव्हा जागा देण्याची वेळ त्यांच्यावर येईल. त्यामुळे मी जसं म्हणाले तसं शिवसेनेसोबत मराठी माणसाची नाळ जोडली गेलेली आहे. दोन्ही बाजूचे शिवसैनिक आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून एकमेकांवर चिखलफेक करतायत. सत्ताधाऱ्यांना त्यांच्या सीटा मिळत आहेत, त्यांच्या खुर्च्या मिळत आहेत. पण या सर्व गोष्टींमध्ये क्षीण होत चाललेला आहे तो म्हणजे मराठी माणसाचा महाराष्ट्राचा आवाज. कारण की शिवसेना ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे या ओळखीला कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधण्याआधी, कोणत्याही मवियासारख्या कुबड्या घेण्याआधी तुम्ही स्वतःचं कर्तृत्व जे बाळासाहेबांनी केलेलं होतं तसं जर करून दाखवलं तर आजही मोठ्या संख्येनं मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहील आणि शिवसैनिक बनून उभा राहील. आणि हीच आशा वेळोवेळी हा मराठी माणूस व्यक्त करतोय. यानंतर आता पुन्हा ठाकरे सेनेची आणि शिंदे सेनेची रणनीती काय असेल आणि खरंच ठाकरे सेना लयाला जाणार का, शिंदे सेनेचा मोठा उदय होणार का, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार दाखवून देतील. आणि मतदारांनो तुमचा रोल तुम्ही लक्षात घ्या. कारण की ज्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करताय ते मुद्दे तुमचे आमदार खासदार तडीस नेतायत का हे पाहणंही तुमचंच काम आहे. आणि तुम्ही अगदी चपखल उत्तर त्यांना निवडणुकांमध्ये दिलं पाहिजे. याचं आजच्या दिला काय वाटतं या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या चर्चेमध्ये सुद्धा आपण असाच एक विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.